डॉक्टरचं लग्न झाले 10 वर्ष आणि 10 वर्ष झाले आणि तेवढ्यात ती म्हटली का फोन केला OPD चालू होती आणि फोन केला डॉक्टरने इथं फोन ठेवला आणि इंजेक्शन भरलं आता ज्याचं दुखत होतं ते इकडं झोपलं होतं आणि एक जण त्याला जोडीदार म्हणून इकडं आला याचं दुखत नाही जोडीदार पण कॉट मोकळा तर पडलं आणि तेवढ्यात फोन आला हॅलो हा मी काय म्हणते काय आज काय तेवढी काय आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे अरे वा शुभेच्छा तेवढी तसं नाही घरी या लवकर बरं 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 आलो बरं का वा 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 याला टोचायचं ना शुभेच्छा याला यालाच दिलं डॉक्टर म्हटली हिच्या फोनने सगळा घोटाळा केला घरी गेले त्यांनी का 10 वर्ष लग्नाला झाले मी तुम्हाला काही मागितलं काही नाही मागितलं मग आता मागितलं तर देणार का माग डॉक्टर म्हटलं ही मागून मागून काय मागेल फॉर्च्युनर मागेल स्कॉर्पिओ मागेल काय लागेल तिला देऊन टाकू तेवढी माग तेवढी माझी एक अट आहे म्हणे कोणती जी वस्तू मागेल तीच द्यावी लागेल दुसरी चालणार नाही डॉक्टर म्हटले ही बाकीचं काही मागत नाही मला माहिती आहे तेवढी बघा बरं का जी मागितली वस्तू ती म्हणे तीच देणार म्हणे मग असं करा आपल्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे या निमित्तानं मला असं एक वाद्य आणून द्या की जे वाद्य अजून भारतात कोणीच कुठंच वाजवलं नाही डॉक्टर म्हटले मृदुंग ते मृदुंग ऐकलेलं आहे तबला ऑर्गन सिंथ ॲक्टोपॅड हे सगळं मला माहिती आहे बोली काय कोणीच वाजवलेलं वाद्य नसावं ते मला आणावं 5 लाख रुपये नाणं त्यानं खिशात घेतले पुण्याला जाय मुंबईला जाय नाशिकला जाय नगरला जाय नेवासा आळंदी देहू सगळ्या दुकानामध्ये जायचा त्या म्युझिकच्या दारापुढे उभं राहायचं संगीताच्या ते वाद्य होते तिथं आणि डॉक्टर त्या दारात जायचं त्या दुकानदाराला म्हणायचा का तुमच्याकडे ते कोणीच वाजवलं नाही असं वाद्य आहे का दुकानदार बाहेर यायचा आणि डॉक्टरला म्हणायचा पुढं होय कोणीच वाजवलं नाही ते वाद्य आम्हाला ठेवून काय उपयोगाचं आहे वाद्य मिळालं नाही पटकन सांगतो खाली बघून चाला मित्र आला ते मित्र म्हणे डॉक्टर साहेब नाराज ते म्हणे तुला माहिती आहे माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले म्हणे हो मग तुझ्या वहिनीने सांगितलं असं वाद्य आणा जे अजून कुठंच वाजवलं नाही आता तूच सांग असं वाद्य कुठं मिळत असतं का आता मी तुम्हाला विचारतो या प्रकरणावरती मित्र म्हणून त्यानं पांघरून घालायला हवं का पेट्रोल टाकायला पांघरून पाहिजे ना मित्र काय म्हटला का नाराज करता वहिनीला ते म्हणे मी तो पाया पडतो मी नाराज नाही करीत असं वाद्य कुठं मिळतं का मिळतं चल बस म्हणे गाडीत आज 10-11 लाख रुपये जरी लागले तर खर्च करणार वाद्य संध्याकाळपर्यंत आणणार बस गाडीत मित्र म्हटला गाडीत कशाला आपल्या गावात ही वाद्य हा या माझ्या माग मित्र पुढं डॉक्टर माग नेलं कुंभाराच्या आळीला एक मोठा माठ घातला डॉक्टर साहेब वाद्य ते म्हणे हे पण हे वाजवायचं कसं ते म्हणे हे अजून अपूर्ण आहे याला मी सकाळीपर्यंत पूर्ण करतो सकाळी बंगल्यावर आणतो म्हणे किंमत ओनली 25 रुपीज 25 डॉक्टर 100ची नोट दिली घरी गेले मित्रानं काय केलं आदल्या दिवशी झाडावर चढला त्या झाडावर काय होतं चांगलं डस्क भुकेलेलं मोठाल्या माशाचं आग्यामोळ त्याला घातलं माठात आणि घेतलं झाकण लावून आग्यामोळाच्या माशा उपाशी त्या गिरायकाचीच वाट पाहत होत्या आणि दुसऱ्या दिवशी तो माठ डॉक्टरच्या हातात दिला डॉक्टर साहेब वाद्य वाजवायचं कसं माठ हलवा डॉक्टरनं माठ हलवला त्या आतून चिटकून बसलेल्या माशा हलवल्यामुळे काय झालं मध्ये आल्या आणि त्यांच्या पंखाचा आवाज आला गुंगुंग 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 डॉक्टर म्हटले जमलं ओकेच कार्यक्रम केला मॅडम ओ मॅडम काय कमिंग कमिंग नाही वाद्य कुठं आहे अय्या हे आणि हे वाजवायचं कसं ते म्हणे तू काय म्हटली कोणीच वाजवलेलं नसावं ते आणावं मी त्याच्याही पुढचं आणलं म्हणे कोणते वाजवण्याची गरज नाही म्हणे मग काय करू माठ हलवा मॅडम नाही माठ हलवला आतून आवाज आला गुंगुंग 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 डॉक्टरची बायको खुश अय्या माझ्या पतीनं बाई माझी पूर्ण हौस केली झालं नवऱ्याचं गुणगान सुरू थोडा बोला मुलांना बोलू नका थोडंसं कमी थोडं झालं नवऱ्याचं गुणगान सुरू मग वाद्य पाहायला इकडे लक्ष द्या वकिलीनबाई आली
मास्तरीन आली आणि धोत्राचे सोगे धरून आमचं भजनी मंडळ बी चला म्हणे. नवीनच वाद्य आहे. मग ते वाद्य असं मध्ये ठेवलं, सगळे खाली बसले. एक जुनं भजनी म्हातारं घेणं नाही देणं नाही. मी म्हणतो काय डोक्याला टेन्शन घ्यायचं, त्या माठाच्या भोवती फिरायचं आणि मनात म्हणायचं कसं बरं आवाज कसं. एक आमचं तरुण पोरग म्हणे बाबा तू एकदा खाल्ली बस मग कळण कसं. बरं खाली सगळे खाली बसले. मग आता डॉक्टरीनबाई वकिलीनबाईला तर डोका असावं. वकिलीनबाई काय म्हणते, डॉक्टरीनबाई म्हणे काय म्हणे मला असं वाटतंय. तुम्ही काय वाटतं, या नवीन वाद्याच्या स्वरामध्ये मी एखादी गवळण म्हणावी किंवा हू स्वरा म्हणे. मग करा सुरू. ते नाही आम्ही सुशिक्षित बाया, आम्ही पुरुषांना लाजतो बाई. म्हणे मग काय करायचं, म्हणे जेवढे पुरुष आहेत सगळ्याला बाहेर काढून द्या, आपण ओनली लेडीज, फक्त महिला राहू आणि मग मी गवळण म्हणत. डॉक्टरची बायको बसलेल्या पुरुषांना म्हटली हे पहा पुरुष मंडळी, वकिलीनबाईला या नवीन वाद्याच्या स्वरामध्ये गवळण म्हणायची आहे, त्या तुम्हाला लाजत आहेत. असं करा सगळ्यांनी बाहेर जा. सगळे पुरुष उठले आणि बाहेर जायला लागले. तेवढ्यात डॉक्टरची बायको काय म्हटली, थांबा. हे म्हटले आता काय झालं, नुसतं बाहेर नका जाऊ. मग बाहेर गेल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी लावा. आणि लांब जा. हे म्हटले आता चिंताच करू नका. एकानं कडी लावली, दुसऱ्यानं घरून आणून कुलूप ठोकलं आणि लांब जाऊन बसले. कधी वकिलीनबाई गवळण म्हणते. आता मास्तरीनबाईला तर डोका असावं ना. मास्तरीनबाई काय म्हणते, डॉक्टरीनबाई म्हणे काय म्हणे मला असं वाटतंय. तिने काय वाटतंय, आता तुम्हालाही वाटतं, तुम्हाला काय वाटतं. नाही मला असं वाटतं हे वाद्य आतमध्ये आहे तर इतका आवाज आहे. ते म्हणे काय, नाही हे वाद्य आतमध्ये आहे तर इतका आवाज आहे. म्हणे मग हे जर बाहेर काढलं तर किती आवाज येईल. ते म्हणे काढू बाहेर. माशा वाटच पाहून होत्या. आणि यांनी वाद्य बाहेर काढण्याकरता माठाची गाठण सोडली आणि माठामध्ये हात घातले. आता वाद्यापर्यंत हात पोहोचायच्या आताच वाद्य बाहेर पांगलं ना सगळ्या खोलीत वाद्य. अशा सुशिक्षित बाया तोडल्या, दंडावर काय, होटावर काय, गालावर काय. मग लागल्या ओरडायला, आई 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 आई. हा आवाज पारावर बसलेले एक जणांना ऐकला आणि तो म्हणतो आत्ताशिक सुरू झालं. आणि यांना माशा तोडायला लागल्या, आई आई म्हणायला लागल्या. तेवढ्यात एक तरुण पोरग होतं, ते म्हाताऱ्या भाजण्याला म्हणे बाबा म्हणे काय या नुसत्या आई आईच म्हणतात, त्याच्या पुढं काहीच म्हणा ना. ते म्हातारं भजनी पायाच्या आडी टाकलेली, अर्धी बिडी हातात आणि बिडी वाढता वाढता म्हटलं पोराओ अरे ही गवळणी. गवळणी म्हणे कोणती गवळणी. म्हणे आई गाई अण्णाई खाल्ली मी माती. पण ते म्हणे पुढं का मग म्हणा ना. अरे स्वर लागतोय, काळी चारचा स्वर हे कडक स्वर हे, शेवटी आवाज येईना. काय झालं पाहू. आले कुलूप काढ, कडी काढी, दरवाजा लोटला. आतमध्ये जाऊन पाहता डॉक्टरीनबाईचं तोंडास. पुढं पाहायचं झालं मग तिला आशे करावं लागायचं. आणि डॉक्टरला चहा घेऊन आले. डॉक्टर साहेब चहा. डॉक्टर तिच्याकडे पाहतून म्हणतो ताई मी तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. पाहिल्यासारखं नाही, मी तुमची बायको आहे. मग हा काय पराक्रम. ते म्हणे मी नको तो हट्ट धरला म्हणून माझी अशी अवस्था झाली. हट्ट चांगला धरा. तुम्हाला सहनच होत नाही एकमेकीचं काही. घरामध्ये सासू सुना असाव्यात. शब्द किती सुंदर आहे सासू. याचा कधी लॉंग फॉर्म केलाय तरुण मुली. लॉंग फॉर्म केला का काही. सासू या शब्दाचा हा पूर्ण शब्द आहे. सासू म्हणजे काय, सा म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सूचना. जी सुनेला सारख्या सूचना करत राहते तिला म्हणतात सासू. आणि सुना याचा लॉंग फॉर्म असा आहे. सुना कशा, सू ना, तू जे सांगते मी काय ऐकत नाही त्याला म्हणतात सासू आणि सुना. ऐका त्या निघाल्या कापूस वेचायला. सहनच होणार नाही, कौतुकच करणार एकमेकीचे. कुठे निघल्या, कापूस वेचायला. आता योगायोगाने सून चालली पुढं आणि सासू ती माग. तेवढ्या सासूची मैत्रीण म्हटली आत्या
आज सुनबाई पुढं तुम्ही माग. तेवढ्या सासू कशी म्हणती, माया पुढे गेली न ती. काना मागून आली आणि सगळ्याला कशी गोड झाली. माझ्या पुढे गेली ना. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सासू चालली पुढं आणि सून होती माग. तेवढ्यात मैत्रीण म्हटली, आत्या आज तुम्ही पुढं सुनबाई माग. मला पुढं घातलं ती ना. मला पुढे घातलं. आता तिसऱ्या दिवशी दोघी बरोबरीनं चालल्या. तेवढ्यात मैत्रीण म्हटली, आत्या आज सासू सुनाचा लईची विचार दिसतोय. सासू म्हटली, विचार करायचा माझी बरोबरी करायला लागली आता. कसंही राहा लोक नाव ठेवणार. एखादा माणूस जर गावात आलाच नाही ना, वस्तीवरच जर राहिला ना, तर गावातले लोक काय म्हणतात, घर कोंबड आहे ते. आता कशाचं गावात येतं, ते घरीच राहतं. आणि दररोज गावात आला ना, घरी काम नाही ना, चालले गावात. कसंही राहा लोक नाव ठेवणार. आता आजचं कीर्तन ऐकून जर कोल्हेवाडीच्या एखाद्या तरुणानं उद्या आज माळ घातली आणि वाट्यावर जर उद्या सकाळी त्याच्या 4 मित्रांना ती जर माळ पाहिली, ते माळ पाहून कसे करतात, जय हरी ओ महाराज. म्हणजे माळ घातली नाव ठेवणार, नाही माळ घातली त्यांचं घर कधी कोणा माळ करी होतं का, म्हणजे नावं ठेवणार. मला एक ठिकाणी कीर्तनाला बोलवलं किरण महाराज, पण कीर्तन कोणतं होतं, काल्याच्या आदल्या दिवशी. मग माझ्याकडं अभंग कोणता आला, मागणी. आणि मी त्या दिवशी अभंग घेणार होतो. ऐसा पुत्र दी संता तरी त्या आवडी पंढरीनाथा. गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. मस्तक संताच्या चरणा करी मस्तक ठिंगणा. कन्या भावी भागीरथी तुझे प्रेम जिची चित्ती. ऐसे करी संत जना दाशी जनीच्या निधाना. मी ठरवलं होतं, पण जसं आता वॉर्ड क्रमांक 4 हे यजमान आहेत ना आज, तसा माझा यजमान कोण होता, त्या गावचा माजी सरपंच. एवढा फेटा होता. आणि मी स्टेजवर निघालो, विठोबा रखुमाई सुरू झालं आणि त्यानं माझा हात धरला, बाबा इकडे. म्हटलं काय, आज मागणी पर आहे बरं का. म्हटलं मला माहिती आहे ना, पण नुसतं देवाला बाकीचं नका मागू. म्हटलं मग वर पा. म्हटलं काय छान चांदणं पडलंय, चांदो मामा दिसतंय किती सुंदर. ते म्हणे सुंदर पाऊस झाला पाहिजे तुमचं जय विठ्ठल व्हायच्या वेळेला. मी म्हटलं ते आमच्या हातात नाही. हातात नाही, मग तुम्हाला गाव सोडून देणार नाही. म्हणजे पाऊस आला पाहिजे बाबा. तेवढ्या त्या का म्हाताऱ्याला मी विचारलं, हे मला सरपंच दम देतात राव, हे खरं आहे की यांचं बोलणं. ते म्हणे खरं आहे, काल 4 टाळकरी हाणलेत. मी म्हटलं मग आता. ते म्हणे ते तुम्हाला काहीतरी करावं लागेल. म्हटलं आता आपल्याकडे काही जादू नाही, कारण ऊन वारा अग्नी आणि पाऊस. किरण दादा आपल्या हातात आहे का, ती त्याची सत्ता आहे. बरेच हवामान सांगणारे सुद्धा फेल झाले, पण त्याच्या मनात जर आलं, आज आम्ही पाणी म्हणतो, पण कीर्तन संपूपर्यंत पाणी पाणी म्हणायला लावल्याची वेळ त्याच्या हातात आहे. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम अशी त्याची शक्ती आहे. पण त्यांनी मला सांगितलं बाकीचं काही बोलू नका, पाऊस आला पाहिजे, नाहीतर गाव तो सोडू देणार नाही, पण मानधन सुद्धा मिळणार नाही. मी देवाला प्रार्थना केली. ऐका, मी म्हटलं ए भगवान, अब मेरी इज्जत तेरे हाथ में है, चल बसंती, मेरी इज्जत तेरे हाथ में भगवान, कुछ ऐसा करिश्मा दिखाओ कि बारिश ही बारिश हो जाए. आणि किरण महाराज त्या दिवशी माझं नशीब चांगलं होतं, योगा योगानं आभळ आलं होतं. योगा योगानं. कारण मराठीमध्ये एक म्हण आहे, कावळ्याला आलं उडायचं आणि फांदीला आलं मोडायचं. त्या दिवशी मी जय विठ्ठल काय म्हणावं, थाट 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 पावसाला सुरुवात झाली. नदी नाले ओढे तलाव अगदी अर्ध्या तासात तुडुंब भरले. वाढला ना आपला रुबाब. इतर वेळेला खुर्चीवर दोन्ही पाय सोडून बसतो, त्या दिवशी असा बसलो, नाही फार मोठा महात्मा असल्यासारखा. तेवढ्यात एक म्हातारं पळत आलं. ते म्हातारं पळत आलं आणि मला म्हणे, बाबा वा क्या बात है, काय तुमचे पाय आहेत,
किती पाऊस झाला बाबा, नावाप्रमाणे कल्याण करून गेलात. तेवढ्यात एक म्हातारं भजनी आलं माझ्या कानात काय म्हणते, अवकाळे. मी म्हटलं गपना. ते अवकाळे असू नये तर उन्हाळे असू नये तर पाऊस, पाणी आहे ना भाऊ, तो पाया पडतो. कीर्तन संपल्यावर तुला 500 रुपये देईन, पण मला इथून जाऊ दे भाऊ. हे सरपंच लय आव. तेवढ्या सरपंच माझ्याकडे आले, मला म्हणे बाबा तुमची मिरवणूक काढायची रात्री 1:30ला. मी म्हटलं कशाला मिरवणूक, मिरवणूक वगैरे काही नको. नाही नाही म्हणे, तुमच्या पायामुळं तुमच्या नावामुळं आज पाऊस दिला देवानं, तुमची मिरवणूक काढायची. लावला बँड, पुढे बँडवाले त्याच्या पाठीमागं टाळकरी पताका. मग आता बँडवाल्याने विचार करावा, महाराज लोकांची मिरवणूक हे गाणं कोणतं वाजावं. त्यांनी आमच्या पुढे सुरू केलं पाटलाचा बैलगाडा. मी म्हणलं हो तुमच्या पाया पडतो, महाराज लोकांची मिरवणूक हे काय संदेश जाईल सगळ्या महाराष्ट्रात. पुढं व्हा आणि त्या बँडवाल्यानं म्हणावं पाऊले चालत ती पंढरीची वाट वाजवा. ते म्हातारं भजनी आमच्या पुढचं होतं. ते मला म्हटलं जाऊ द्या बाबा, पोरा स्वराची हाऊस राहते. पण मी गाडीत बसलो, इथून तिथून मी माझ्या पायाकडे बघत होतो किरण महाराज, आणि म्हणत होतो हे म्हणतात तुमचे पाय आमच्या गावाला लागले तर पाऊस झाला, पण मी ज्या शेवगाव तालुक्यात भातकुडगावला राहतो तिथं टँकरनं पाणी आहे, तिथं माझ्या पायाचा कस काय प्रभाव पडेना. पण याला काय म्हणतात श्रद्धा आहे.